गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी प्रतिभा मॅम. आपण स्टेट बोर्डची सिरीज चालू केलेली आहे. तर आपण सेमीचे बॅचेस घेत आहोत. स्टार्टिंगला आधी मग 8वीची आपण बॅच घेतली आहे इंग्लिश मिडियमची. पहिले 2 चॅप्टर्स होते, एक पोयम आणि एक चॅप्टर आपला तो कंप्लीट झाला आहे. आज आहे आपला थर्ड चॅप्टर. थर्ड पोयम आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. तर आपण या पोयमचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि लगेच आपण वर्कशॉप पण बघणार आहोत. तर ह्याचे पोएट आहेत हॅरी बेहन. तर सगळ्यात पहिले आपण एक्सप्लेनेशन चालू करूया. काइंडेस्ट म्हणजे दयाळू. काइंडेस्ट म्हणजे दयाळू. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. ते डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. मग इथे पोएट काय म्हणतायत की ट्रीज खूप दयाळू असतात. ते दुसऱ्यांना कोणालाही त्रास न देता स्वतः आपलं आपलं उगवत असतात, ग्रो करत असतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर द स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बोज. या लाईनमध्ये पोएट म्हणतायत की शेड, ते स्प्रेड द शेड फॉर द स्लीपी काउज. म्हणजे झाडं जे असतात ते त्यांचे फांदी जे असतात ते पसरवतात आणि त्या फांदीच्या थंड हव्यामध्ये गायी आहेत त्या तिथे झोपी जातात, विश्रांतीला झोपी जातात. मग झाडं काय करतात, विश्रांतीसाठी म्हणा किंवा आपले जे फांदे आहेत ते दूर दूरपर्यंत पसरवतात, ज्या सावलीमध्ये गायी वगैरे विश्रांती घेतात. अँड गॅदर्ड बर्ड्स अमॉंग देअर बोज. मग आता या लाईनीमध्ये पोएट असं म्हणतायत की त्या झाडामध्ये ज्या फांदी असतात त्या फांदीवर बर्ड्ससुद्धा येऊन बसतात थंड हव्यासाठी, आश्रयासाठी. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. मग आता हे जे ट्रीज आहेत ते काय काय देतात आपल्याला, फ्रूट्स देतात, लीव्स देतात आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे वूड देतात. वूड म्हणजे लाकूड ते देतात जेणेकरून आपण घर बांधतो. अँड लीव्स टू बर्न ऑन द हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ द ग्रीन. मग हॅलोवीन हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये सेलिब्रेट करणारा एक सण आहे, फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं वगैरे असतात ते क्रीपी कॉस्ट्यूम घालून असे एकमेकांकडे जाऊन ट्रीट मागतात. ते क्रीपी जरा थोडंसं हे असतात, गोस्ट वॅम्पायर वगैरे अशा गोष्टी ते ड्रेसअप करतात आणि तो दिवस सेलिब्रेट करतात. मग तो दिवस कधी असतो, स्प्रिंगच्या दिवसांमध्ये असतो, ऑटमच्या दिवसामध्ये असतो. अँड स्प्रिंग न्यू बर्ड्स. आणि स्प्रिंग म्हणजे हा वसंत ऋतू आहे. या दिवसांमध्ये नवीन झाडं वगैरे म्हणजे नवीन पालवी किंवा नवीन झाडं वगैरे येतात, फुलं वगैरे येतात. दे आर द फर्स्ट वेन द डे बिगिन टू टच द बीम्स ऑफ द मॉर्निंग सन. सूर्याची जी पहिली किरण असते ती झाडांवर पडते, त्यांचा स्पर्श आधी झाडांना होतो. बीम्स म्हणजे सूर्यकिरण. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन द इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. मग जसा दिवसाची सुरुवात होते त्याचप्रमाणे दिवसाचा जो शेवट असतो, सूर्य मावळतो आणि त्यानंतर चंद्र उगवतो, चंद्र येतो, मग सगळीकडे काळोखाट पसरतो, चांदण्या येतात. यावेळीसुद्धा ते झाडच असतात जे ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात. म्हणजे सकाळचा जो पहिला सूर्यकिरण आणि रात्रचं रात्र हे सुद्धा हे ट्रीज असतात जे बघतात, एक्सपिरियन्स करतात. अँड वेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्रोसी लुलबी. आणि जेव्हा रात्र होते त्यावेळेस जो चंद्र असतो तो आकाशामध्ये जेव्हा भ्रमण म्हणजे फिरत असतो त्यावेळेस हे झाडं जे असतात वारवशाने असे डोलतात, जसं की ड्राउसी लुलबी. लुलबी म्हणजे अंगाई. म्हणजे असं झाड असं वाटतं की ते लुलबी म्हणतायत, अंगाई गात आहेत. अंगाई म्हणजे लहान बाळाला झोपवण्यासाठी किंवा त्याचं रम्य करण्यासाठी, त्याला खेळवण्यासाठी एक सॉफ्ट असे सॉन्ग बोललं जातं, अंगाई. ऑफ अ स्लीपी चिल्ड्रन्स लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. मग ह्याच्यामुळे आपल्याला एवढ्या ट्रीजमुळे फायदा मिळतो. तर ट्रीज हे खूप प्रेमळ दयाळू आहेत असं पोएट आपल्याला म्हणतात. ठीक आहे. सो हे झालं एक्सप्लेनेशन. आता आपण बघायचं ह्याचे जे वर्कशॉप आहे ते पाहूत. तर फर्स्ट ऑफ ऑल पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोविंग वर्ड्स. मग आता इथे रायमिंग आहे. रायमिंग म्हणजे असे शब्द ज्यांचे लास्टमध्ये स्पेलिंग्स तर एक असतील किंवा त्यांचे जे साऊंड असेल
ते एकसारखं असेल, त्यांचा यमक एक असेल असे शब्द. जसे की आता इथे फन, इथे येणार सन आणि इथे गन. पुढे नो, गो, ऑन, नाव, काव, बाव, साईट, लाईट, नाईट हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. पुढे पिक फ्रॉम द पोयम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड अँड द स्प्रिंग इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. मग आता इथला जो क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स आहे, म्हणजे तुम्हाला या पोयममधून अशा काही लाईन्स काढायच्या आहेत, लाईन्स लिहायच्या आहेत ज्या लाईन्स तुमच्या फेवरेट आहेत किंवा ज्याचं तुम्ही इमॅजिनेशन पटकन केलं, अशा तुम्हाला लाईन्स काढायच्या आहेत. 5 लाईन्स काढायच्या आहेत. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहेत, द पोएट रिफर्स टू द ट्री ॲज द काइंडेस्ट थिंग्स. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of a tree towards other. मग आता इथे असं त्यांनी म्हणले की पोएट म्हणतात की ट्रीज आर काइंडेस्ट थिंग, म्हणजे ट्रीज सगळ्यांना मदत करतात, प्रेमळ आहेत, दयाळू आहेत. मग हे तुम्हाला पोएट सांगतायत. मग हे तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचे की पोएट्स ट्रीज कसे हेल्पफुल आहेत. तर हे 5 शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये लिहायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल, दे स्प्रेड शेड फॉर द स्लीपी काउस. मग ते काय आहे याचा अर्थ? ट्रीज आहेत ते झोपाळू जे प्राणी असतात, झाडाखाली विश्रांतीसाठी जातात, त्यांना ते विश्रांतीसाठी झाडांच्या फांद्या पसरवतात. ही एक लाईन येईल. दे गिव्ह अस फ्रूट लिव्स, फ्रूट्स अँड वूड ही येतील 2 लाईनी. आणि नंतर अजून कुठले येतील बरं? दे सिम्पली ग्रो. अशा काही गोष्टी आहेत हेल्पफुल. ते कसे आपल्याला हेल्पफुल आहेत हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. पुढचा आहे फाइंड द वर्ड दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. आता इथे डॅश काउस, डॅश काउस. मग इथे पोयममध्ये त्यांनी लिहिलं आहे स्लीपी काउस. काय दिलं आहे? स्लीपी काउस. मग इथे तुम्हाला लिहायचे स्लीपी काउस. आता दुसरीकडे आहे न्यू बर्ड्स. मग इथे आहे एक वाक्य स्प्रिंग न्यू बर्ड्स. पुढे डॅश बीम्स, डॅश सन, बीम्स सन. म्हणजे ते तुम्हाला शब्द आहे तो कंप्लीट करायचे. लुलबी, ड्राउसी लुलबी, ट्रीज, काइंडेस्ट ट्रीज. ठीक आहे. आता हे सेकंड, थर्ड, फोर्थ क्वेश्चन झाला. आता 5th क्वेश्चन, पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोविंग. मग आता इथे तुम्हाला शब्द, इकडे त्यांनी वाक्य दिलेत, या वाक्यांशी मिळते जुळून ते वाक्य तुम्हाला पोयममधून लिहायचे किंवा तुमच्या मनाचे लिहायचे. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. कसे प्रोव्हाइड करतात? ते त्यांच्या झाडाच्या फांद्या वगैरे हे करतात, त्यांच्या वारवशामध्ये झाडं हे करतात, झाडं विश्रांतीसाठी बसतात. आणि दुसरं म्हणजे त्या झाडांमध्ये बर्ड्ससुद्धा येऊन बसतात, त्यांचे नेस्ट असतात झाडांमध्ये, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. मग इथे लिहा तुम्ही दे गिव्ह अस फ्रूट्स अँड लिव्स. ट्रीज आर मोस्ट लवेबल. याचा अर्थ झाडं खूप प्रेमळ असतात. मग ह्याचा अर्थ कसं काय? की ते सगळ्यांना हेल्पफुल आहेत. प्रत्येक लिव्हिंग बिंगसाठी ते हेल्पफुल आहेत. ॲनिमल्ससाठी सुद्धा, बर्ड्ससाठी सुद्धा आणि ह्युमन बिंगसाठी सुद्धा ट्रीज खूप हेल्पफुल आहेत. पुढचं, किड्स लव टू लिसन टू द सॉन्ग फ्रॉम द ट्रीज. मग मोस्ट लवेबल सॉंग्स. मग हे जे ड्राउसी लुलबी असतात ना, जे झाडं म्हणजे असं थंड असं वातावरणामध्ये झाडांच्या फांद्या डोलतात वाऱ्याने, तेव्हा असं वाटतं की ते अंगाई गात आहेत. मग ते ऐकायला, शांत वातावरणामध्ये ऐकायला खूप छान वाटतं, असं ते पोएट म्हणत आहेत. ट्रीज लिव्ह सिम्पल लाईफ. ट्रीज लिव्ह सिम्पल लाईफ. मग ते कसे? ते सिम्पली ग्रो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. सो आता हे झालं. आता पुढचं आहे 6वा क्वेश्चन, थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अदर द नेम एनी 5. मग आता जे हे क्वेश्चन आहे की हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये म्हणलं आहे की लिव्हिंग थिंग दुसऱ्यांना काय त्रास देतात ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. एका लिव्हिंग थिंगमुळे दुसऱ्यांना काही त्रास होतो का ते इथे
तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या शब्दांमध्ये. वाय आर द ट्रीज कॉल्ड हार्मलेस? ट्रीज का बरं हार्मलेस आहेत? कारण ते कोणत्याही प्रकारे कुठल्याच लिव्हिंग बिंगला त्रास देत नाहीत. ते नेहमी प्रत्येक लिव्हिंग बिंगला हेल्प करतात. भले ते ॲनिमल्स असो, बर्ड्स असो किंवा लिव्हिंग ह्युमन बिंग असो. तर पुढे हॅलोवीन इज द फेस्टिवल सेलिब्रेटेड in many western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to be burn leaves on the Halloween? मग ह्याचा जो प्रश्न आहे, मग तो का सेलिब्रेट केला जातो, कशासाठी सेलिब्रेट केला जातो ते तुम्हाला शब्दांमध्ये लिहायचं आहे. फोर्थ, they are the last to hold the light when the evening changes into night. Which part of the day is referred to the above lines? म्हणजे आता त्यांनी पोएट काय म्हणले की ते सकाळी दिवस सुरू होतो तेव्हा पॅक पण कर. दिवस सुरू होतो तेव्हा पण ते स्टार्ट करतात आणि जेव्हा रात्र होते ते पण एंड करतात. मग ते कशा पद्धतीने करतात तेच लिहायचं आहे. तर इथे आपण थर्ड पोयम आहे ती कंप्लीट केली. थँक्यू.